तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण 16 सोमवारची कहाणी ऐकणार आहे. तर चला सुरू करूया कहाणीला. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले. सारी पाठ खेळू लागले. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील असा शाप दिला. तशात त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढं एक दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी कोडी गुरव पाहिला. त्याला कारण पुसलं. गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नकोस, तू 16 सोमवाराचं व्रत कर, म्हणजे तुझं कोडं जाईल. गुरव म्हणाला, हे व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन तीत तूप गूळ घालावं व ते खावं. त्या दिवशी मीठ खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावेत. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा, भक्तीनं शंकराची षोडशोपचारांनी पूजा करावी, नंतर चारमुचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावेत. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा आणि गायीला चारावा, तिसरा भाग घेऊन जाऊन सहकुटुंबियांनी भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरुवानं ते व्रत केलं. गुरव चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली. पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरुवास विचारलं, तुझं कोडं कशानं गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवाराचं व्रत केलं, त्यानं माझं कोडं गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर लगेचच कार्तिक स्वामी येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई, मी तर तुझवर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय? पार्वतीनं त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढं कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं. त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. एकदा सहज त्याची रस्त्यात भेट झाली. पुढं कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले होते. लग्नाची वेळ झाली. पुढे राजानं हत्तीणीच्या सोंडेवर माळ दिली. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्या आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता. तिथं हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरानवरींची बोळवण केली. पुढं काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसले होते. तसं बायकोनं नवऱ्यास विचारलं, कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले? त्यानं तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता तिनं पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं, मी कोणाच्या पुण्यानं प्राप्त झालो? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. तिकडे एकाही चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी आणि राज्यही त्यास द्यावं असा विचार त्यानं केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजानं त्याला घरी आणलं, कन्यादान केलं आणि त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो या ब्राह्मणपुत्राचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणकीचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला, राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील,
दारिद्र्यानं पडशील असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरिता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हकवून लावलं. पुढे ती दीन झाली. रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिनं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढं काय झालं? एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं शिकायला पाठवलं. देवाची गती विचित्र आहे. बाजारात हीच चालली. मोठा वारा आला. सर्व चिवटं उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. म्हातारीनं तिला घरातून हाकून लावलं. तिथून ती एका तेलाच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले. पाणी नसून गेले. रोजच्या सारखे तळ्यात गोवारी आले. नासकं पाणी पाहून परतले. गुरंढोरं ताणलेली राहिली. पुढं काय झालं? तिथं एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं. आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. जिकडे तिकडे हिची दृष्टी जाईल त्यात किडे पडावेत. काही जिन्स आपोआप नाहीशा व्हाव्यात. असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला. अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आलं आहे असं त्यानं जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं त्याला 16 सोमवारचं व्रत करायला सांगितले आणि आपण अंतर्धान पाहावं. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करवलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. चोहीकडे शोधायला दूत पाठवले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं. राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावरण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या आहे. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती. ती तुमची स्त्री आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद. राजानं होय म्हटलं. जोडप्यानं गोसाव्याला नमस्कार केला आणि राणीला घेऊन आपल्या नगरी आला. पुढं मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून घेऊन रामराज्य करा. ही 6 अवताराची कहाणी. 5 अवतारी देव ब्राह्मणा द्वारे गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे 16 सोमवारची कथा संपन्न झाली.